मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठल्याने शहराला महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होत होता। त्यामुळे पालखेड धरणातून अखेरीस पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलेलं असून हे पाणी पाटोदा येथील साठवण तलावात घेण्यात येऊन तिथे पंपिंग सुरू करून वागदर्डी धरणात करण्यात येणार आहे। आवर्तनाचं पाणी केवळ 2च महिने पुरणार असल्याने पाण्याचं नियोजन नगरपालिका प्रशासनाला करायला लागणार आहे। तर पाण्याचं आवर्तन सुटल्याने मनमाडकर नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। आज आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद महालक्ष्मी रेसकोर्सवर साजरा होणार आहे। या धम्म परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षू आणि आंतरराष्ट्रीय धम्मगुरू दलाई लामा आणि 18 देशाचे राष्ट्रपती सुद्धा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत। एकोणीसशे 71च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानिमित्त विजय दिवस साजरा करण्यात आला। यावेळेस कर्नल उत्तम पाटील यांच्यासह भारतीय सैन्यातील निवृत्त सैन्य अधिकारी, माजी सैनिक तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी धुळे शहरातील अब्दुल स्मारक चौकात विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे। मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याची कोणतीही आपत्कालीन स्थिती नाही, महापालिकेकडूनही त्याची निकड असल्याचं दिसून येत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी केलेली आहे। तसेच मुंबई शहराला भागातील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्याने काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला अंतरिम स्थगिती दिली आहे। या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 136.34 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। हिवाळ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असल्याचं जाणवतंय, कारण थंडीचा जोर आता कुठे वाढत असल्याचं दिसतंय। अशातच शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याचा पारा आणखी घसरला असून कमाल तापमान 27.1 अंश तर किमान तापमान 12.2 अंशांवर आले होते। यंदाचं सर्वात कमी तापमान असून शुक्रवारीही गोंदिया विदर्भामध्ये पहिल्या क्रमांकावर होता। थंडीचा जोर वाढू लागला असून हिवाळ्याची खरी सुरुवात इथून झाल्याचं जाणवतंय। जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे। बालमृत्यूंची संख्या ही केवळ आदिवासी भागांमध्ये अधिक नसून ग्रामीण भागातही ही संख्या वाढताना दिसते। राज्यात यंदाच्या वर्षातील 7 महिन्यांमध्ये 6,215 बालकांची मृत्यू झालेला आहे। यामध्ये 4,667 अर्भक मृत्यू जे 0 ते 1 वयोगटातील आहेत, तर 1,528 बालमृत्यू हे 1 ते 5 वर्षातील आहेत। 100 पेक्षा जास्त बालमृत्यू असलेल्या जिल्ह्यांची संख्या 27 इतकी आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर इथं चिमुकले भाऊ बहीण शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळत असताना घरासमोरील एका पाण्याच्या खड्ड्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यावेळेस ही धक्कादायक घटना घडली असून मैदानावरील एका मोकळ्या जागेतून मुरुम उत्खनन करण्यात आल्यामुळे इथं मोठा खड्डा निर्माण झाला होता। काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचं पाणी अजूनही त्यात साचलेलं होतं। या खड्ड्यात पडून दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मेहकर तालुक्यातील पेंटाकळी प्रकल्पामधील मुख्य कालव्याची दुरुस्ती करून लाभधारक शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी, कालव्यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी पेंटाकळी प्रकल्पामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले। यावेळेस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आजपासून अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या वतीने प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवपुराण कथा ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी हजारो लोकांची उपस्थिती आहे। 16 ते 20 डिसेंबरपर्यंत अमरावतीमध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विठ्ठल मंदिरातील विकास आराखड्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात 26 कोटी रुपये खर्च होणार आहे। विकास आराखडा 73 कोटी रुपयांचा आहे। सध्या रबी हंगामातील पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे। हरभरा, गहू बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करू लागलेले आहेत। मात्र याच शेतकऱ्यांची दुकानदारांकडून फसवणूक केली जाते। याच संदर्भातचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे। BTS हा शब्द तरुणाईला विशेष प्रिय आहे। या ग्रुपची गाणी, त्यांचे व्हिडिओ, फोटो नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत असतात। समाज माध्यमांवर ट्रेंडिंगचा विषय असणाऱ्या BTSची लोकप्रियता साऱ्या जगात आहे।
भारतातही त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. केवळ तरुणाई नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांनाही BTSची भुरळ पडल्याचं दिसून येते. आता इन्स्टावर जो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यानं अनेकांना पसंती मिळवलेली आहे. मराठमोळा सेलिब्रिटी अदिती भागवतनं तो व्हिडिओ शेअर करून नेटकरांना जिंकून घेतलेला आहे. उषा मंगेशकर यांच्या आवाजातील त्या लावणीनं पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देण्यास भाग पाडलेला आहे. मला लागली कुणाची उचकी या लावणीवर चक्क कोरियन युवतींनी केलेल्या नृत्य कौतुकाचा हा विषय आहे. नाट्यसृष्टीसाठी महत्त्वाच्या असलेल्या 100व्या नाट्य संमेलनाची घोषणा झालेली असताना त्यापूर्वी पडद्यामागचे कलाकार असणाऱ्या रंगमंच कामगारांचा असा केळवण सोहळा करावा ही कल्पना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांची. त्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच पार पडला. या सोहळ्याला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आदी मान्यवर उपस्थित होते. बॅकस्टेज कलाकारांपैकी 2 जणांच्या मुलांचा सत्कार समारंभही करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरही माहीम ते सांताक्रूझ अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. तर रविवारी हार्बर मार्गावरील CSMT ते पनवेल दरम्यान आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नाहीये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दादेगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी महापारेषण विभागाकडून संपादित करण्यात आलेल्या आहेत. मात्र संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आणि संपादित केलेल्या क्षेत्रातील फळबागांच्या नुकसानीची रक्कम भेटण्यासाठी मागील वर्षभरापासून शेतकरी महापारेषणकडे हेलपाटे मारून वैतागले आहेत. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी आक्रमक झालेला आहे. जर येत्या 26 जानेवारीपर्यंत महापारेषण विभागाकडून नुकसानीची रक्कम न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. मात्र साखर कारखानदारांकडून आणि शेतकऱ्यांकडून या निर्णयाला विरोध झाल्याने केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर 8 दिवसांनंतर उठवलेली आहे. आता साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिस हे दोन्ही वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या निर्णयाचे साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे.